महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला राष्ट्रपती अपमानित झाल्या। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींचा अपमान, महाराष्ट्र भाजपकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। पश्चिम बंगालमध्ये बोलावून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाणीवपूर्ण गैरहजर राहण्याचं प्रकरणात हे देशात गाजत आहे। या प्रकरणी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टीका केली आहे। तर ममता बॅनर्जी यांच्यावर संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। काय म्हटले चव्हाण पाहूयात। ममता बॅनर्जी यांच्या अहंकारी राजकारणामुळे बंगालच्या भूमीला लांछन लागलंय। जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला मुख्यमंत्र्याने महिला राष्ट्रपतीचा अपमान करणे लाजिरवाणे आहे। हा संपूर्ण देशाच्या अस्मितेवर झालेला आघात आहे। हा केवळ एका पदाचा नाही तर भारत मातेसह आदिवासी आणि नारी शक्तीचाही अपमान आहे। राजकारणामध्ये इतकं घाणेरडं राजकारण आणि तेही संविधानिक सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल, आणि तेही त्या पदावर आमची एक भगिनी बसली आहे, महिला बसली आहे, आणि त्यातही आमच्या आदिवासी समाजाचं आणि देशाचं नेतृत्व करणारी महिला आहे। तिच्याबद्दल इतकं घाणेरडं राजकारण करणं याचा आम्ही निषेध करतो आणि शहरी नक्षलवाद यामागे लपला असा माझा आरोप आहे।